नमस्कार, मी अँकर मोहिनी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मोहिनी की बातों में या प्रॉडकास्टमध्ये. या प्रॉडकास्टमध्ये आज आपल्यासोबत आहेत मिसेस पूनम आचार्य. या फिटनेस गुरु आहेत आणि नाशिकच्या सगळ्यात लाडक्या व्यक्तिमत्व आहेत. यांची तीची जागर आणि तीची शक्ती यांनी कशी जागवली हे जाणून घेऊया त्यांच्याकडून. मॅडम, फिटनेसमध्ये तुम्ही नाशिकमध्ये खूप प्रचित आहात आणि सगळ्याच लेडीज अगदी तुमच्याकडे फिटनेसचे मंत्र घ्यायला येतात. पण या सगळ्याचा प्रवास आणि तुमचं बालपण कसं होतं आणि या प्रवासाची सुरुवात कशी होती? ओके, स्टार्टिंग फ्रॉम माय यंग एज. सो मी जेव्हा 5th मध्ये होती तेव्हापासून मी बॅडमिंटन खेळायला जायची. असंच गंमत म्हणून जसं आपण डान्स क्लास वगैरे लावतो तर त्या हिशोबाने मी माझ्या काकांबरोबर ते लहानपणापासून आम्हाला स्पोर्ट्सला खूप एनकरेज करत होते. अँड ही वॉज अ गुड नॅशनल बॅडमिंटन प्लेयर. सो आपण कसं की हे चाललंय तर चला तुम्ही पण सोबत चला. सो ते आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे आणि तेव्हापासून माझं बॅडमिंटनचं करिअर स्टार्ट झालं, जे मी कधी विचारही केला नव्हता. पण हळूहळू त्या गोष्टीमध्ये खूप गोडी निर्माण झाली. सो दिस टर्न्ड इन टू स्पोर्ट्स. आणि माझ्या MA पर्यंत मी आय थिंक मी बॅडमिंटन खेळली. सो आय हॅव डन माय नॅशनल्स इन बॅडमिंटन. आणि तेव्हापासून ती एक फिटनेसची गोडी लागली, ती आतापर्यंत कायम आहे आणि होप सो माझ्या म्हातारपणापर्यंत ती कायम राहू. नक्कीच. आणि तुम्हाला इन्स्पायरिंग होऊनच इतर महिला पण आता या गोष्टीकडे जास्त लक्ष देत आहेत. विशेषतः नाशिकमध्ये तर खूप जास्त क्रेज झालंय की फिटनेस असेल तर पूनम. अच्छा, मला नव्हतं माहिती. येस. आणि पूनम, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न की सुरुवातीच्या काळात समाजाकडून आणि परिवाराकडून ह्याला कसं रिस्पॉन्स मिळाला? अच्छा, मी माझं हे जे करिअर आहे माझ्या लग्नानंतरच स्टार्ट केलंय. सो आणि माझा मेन करिअरचा फ्लो, माझा मुलगा जेव्हा 2 वर्षाचा होता तेव्हापासून माझा करिअरचा फ्लो जास्त वेगाने वाहू लागला. सो समाजाचा एक दृष्टिकोन असा होता की आपण कधी पण फिटनेस ट्रेनर, अशी एक कन्सेप्ट जेव्हा असते तेव्हा फिटनेस ट्रेनर हे मेल्स असतात. सो PT लावायची, PT इज इन टू पर्सनल ट्रेनिंग. सो पर्सनल ट्रेनिंग लावायचं तर जेंट्स पर्सनल ट्रेनर. सो याच्यावर बऱ्यापैकी जेव्हा मी माझं करिअर स्टार्ट केलं तेव्हा बऱ्यापैकी मेल अधिराज्य होतं. आणि हळूहळू ही कन्सेप्ट चेंज होत गेली. सो याच्यात नॉलेज घेणं, वेगवेगळे सर्टिफिकेशन्स घेणं, वेगवेगळ्या जिम्स मध्ये काम करणं. सो इथून मी स्टार्ट केलं आणि थोडासा त्रास झाला, पण जिथे हार्डवर्क आहे तिथे सक्सेस आहेच. आणि मनापासून एखादी गोष्ट ठरवली की त्याच्या जसे लोकांना रिझल्ट मिळतात तसा लोकांना तुमच्यावरचा कॉन्फिडन्स वाढायला लागतो. सो हळूहळू त्याप्रमाणे. आणि मग लेडीज मध्ये आपण काहीतरी वेगळं करूया, कारण फिटनेस मध्ये पण भरपूर कॅटेगरीज असतात. सो आय चूज माय कॅटेगरी इन टू लेडीज. ओके, गुड. पूनम मॅडम, 22 वर्षाचा तुमचा हा प्रवास आहे आणि या प्रवासाची सुरुवात आणि काय अडथळे आले? 22 वर्षाची सुरुवात तसं पाहिलं तर 22 वर्ष नाहीये. हे मी जेव्हा लहान होती, जेव्हा मी 5वीत होती तेव्हापासूनची ही सुरुवात आहे. पण हे सक्सेस जे आहे हे गेल्या 10-12 वर्षापासून समोर येत आहे. ही सुरुवात जसं मी सांगितलं की माझ्या बालपणापासूनच मी बॅडमिंटन मध्ये इंटरेस्टेड होती. तर इट इज नॉट ओनली बॅडमिंटन. सो जेव्हा पण आपण कुठला पण स्पोर्ट्स निवडतो तर त्याच्यात फिटनेस खूप गरजेचा असतो. सो त्याच्याबरोबरच आम्हाला फिटनेसचं ट्रेनिंग दिलं आणि तेव्हापासूनच ते अंगवळणी पडलं. आपण म्हणतो ना की ज्या गोष्टी आपण रोज करतो ते आपल्या अंगवळणी पडतात. जसं आपण ब्रश करतो, आंघोळ करतो, तो हा फिटनेस म्हणजे तेव्हापासून तो माझ्या अंगवळणी पडला. रोजची गरज आहे. हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे की हे झालंच पाहिजे. नाहीतर बऱ्याचदा महिलांचं असं होतं की आधी घराला प्राधान्य, मुलांना प्राधान्य, घर फिटनेसला थोडं दुय्यम स्थान दिलं. बरोबर आहे. पण आता जेव्हा आपण बघतो की मेडिकल कंडिशन्स लोकांच्या एवढ्या वर्स्ट होत चालल्या आहे की आपण आता लहान मुलांपासून बघतो, प्री डायबेटिक आहे, थायरॉइड आहे, PCOD आहे, ह्यासारखे गोष्टी खूप कॉमन झाल्या. म्हणजे जर तुम्ही 10 लेडीज बघाल तर 10 लेडीज मध्ये 7 जणींना तुम्हाला थायरॉइड, PCOD, प्री डायबेटिक आणि हे आता लहान मुलांमध्ये पण येत आहे. सो या गोष्टीची आता लोकांमध्ये पण खूप जागरूकता आली आहे. जेव्हा मी माझं करिअर स्टार्ट केलं इट वॉज लाईक की नाही फक्त फिटनेसला जायचंय, मी जिमला चालली आहे. तर या गोष्टींकडनं आता लोकांचा बघायचा दृष्टिकोन आता फिटनेसकडे अतिशय सिरियस झालाय.
कोविड पासून अजून जास्त सिरियस झालं, आय कॅन से दॅट. बरोबर. खूपच म्हणजे खूप महत्व दिलं जातं. खूप महत्व दिलं जातं. की बरोबर. आपण दुय्यम स्थान न देता की Yes. प्रथम स्थान त्याला Yes. दिलं जातं आणि Yes. महिलांमध्ये हे प्रमाण जास्त हो, वाढलं. आणि तू जो प्रश्न विचारला की महिला स्वतःला दुय्यम ठेवतात, तर माझं नेहमी एक वाक्य असतं की जर घरातली स्त्री फिट तर अख्खं घर फिट. बरोबर. म्हणजे आज जर मी माझ्या घरी रोज मॅगी करते, मी ऑनलाईन वरनं फूड मागवते, तर ही सवय माझ्या घराला लागणार आहे. पण जर मी सूर्यनमस्कार करते, जर मी वॉकला जाते, तर माझं अख्खं घर हे नोटीस करतं आणि हळूहळू ह्या गोष्टी तुमच्या मुलांमध्ये पण इनबिल्ट होतात. सो हे खूप गरजेचं आहे. जर घरातली स्त्री फिट तर घर फिट. त्याच्यामुळे प्रत्येकीला स्वतःकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. आजकाल डिप्रेशन खूप वाढलेत, बायकांचा स्ट्रेस खूप वाढलाय. बायकांना जरी घराचे काम असतात तरी ते स्ट्रेसफुल असतात. सगळं मॅनेज करणं खूप महत्वाचं आहे. सो मेडिटेशन झालं, वर्कआउट झालं, आणि तुम्हाला ज्या गोष्टी आनंदित करतात त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येतात, अशा गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. खरंय. फिटनेस कोच म्हणून तुम्हाला अशी कुठली गोष्ट किंवा कुठल्या गोष्टीला तुम्ही असं फेस केलं की ते खूप चॅलेंजिंग होतं? अच्छा, जेव्हा मी माझं फिटनेस करिअर स्टार्ट केलं तर लेडी म्हणून फिटनेस कोच हे करिअर निवडणं त्यावेळेस सगळ्यात मेन चॅलेंजिंग होतं. सो तिथून माझा जो प्रवास चालू झाला त्याच्यानंतर आय थिंक प्रत्येक गोष्टीत एक एक चॅलेंज येत गेलं जे मला खूप स्ट्रॉंग बनवत गेलं. आणि मला असं वाटतं की जेवढे चॅलेंजेस, जेवढं हार्डवर्क, तेवढं तुम्ही सक्सेसफुल. सो जिम मध्ये काम करण्यापासून जिम मधला मेंटेनन्स झाला, जिमचे ऍडमिशन्स झाले, जिमची साफसफाई झाली. सो जेव्हा आपण जॉब करतो त्या जॉबमध्ये इट इज नॉट ओनली दॅट की तुम्हाला फक्त तुमचं जिमवर लक्ष द्यायचंय. सो तुमची चौफेर नजर असली पाहिजे. पण ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला शिकवतात, इट्स व्हेरी ऑब्विस की जेव्हा आपण कुठल्याही फर्म मध्ये काम करतो ते लोक आपल्याला पिळून घेतात. सो इट्स नॉट दॅट की तुम्हाला सगळं इझिली भेटणार आहे. सो बऱ्याचदा असं व्हायचं की लोक इन्क्वायरी करायला यायचे की आम्हाला पूनम आचार्यकडे पर्सनल ट्रेनिंग घ्यायचं आहे, पण ती पर्सनल ट्रेनिंग माझ्यापर्यंत पोहोचायचंच नाही बिकॉज आय वॉज इन टू जिम. आणि हे सगळं पुढच्या डेस्कवर सगळ्या गोष्टी, ऍडमिशन्स वगैरे या सगळ्या होतात. तर तेव्हा कुठे असं हर्ट व्हायचं की वी आर डुईंग सो हार्ड वर्क पण आपल्यापर्यंत काही गोष्टी पोहोचत नाहीये. पण याच्यातनंही मी शिकत गेले की हाऊ युअर कम्युनिकेशन शुड बी. तुम्ही लोकांशी कसा अप्रोच केला पाहिजे, लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे. सो ह्या गोष्टीतनं मी एक तो अप्रोच शिकली की हाऊ शुड आय कनेक्ट विथ पीपल. सो तो एक झाला. त्याच्यानंतर चॅलेंजिंग सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं होतं की मी जेव्हा माझा फिटनेस कोच म्हणून जेव्हा मी स्टार्ट केलं, माझा मुलगा फक्त तेव्हा 1.5 वर्षाचा होता. अँड आय वॉज फेसिंग विथ मेनी मेडिकल इश्यूज. कारण माझ्या प्रेग्नन्सीमध्ये मला थायरॉइड डिटेक्ट झाला, मला बीपी होता, वेट माझं 29 to 30 kgs वाढलं होतं, विच वॉज व्हेरी ऑब्वियस की मला ते माझ्या बॉडीला कॅरी होत नव्हतं. मी खूप लेथर्जिक झाली होती. आणि या पिरियडमध्ये मी ठरवलं होतं की आता बस, याच्या पुढे आय कॅनॉट टेक इट. कारण ते कुठेतरी माझ्या पर्सनॅलिटीवर हावी होत होतं. सो मी ठरवलं की आपण आता जॉब केला पाहिजे. सो आय स्टार्टेड अ जॉब आफ्टर माय डिलिव्हरी. पण तेव्हा माझा पिल्लू इट वॉज लाईक तो फक्त 1.5-2 वर्षाचा होता. सो तेव्हा मी राहायची मेरी मुसरूळला. सो तिथून मी स्कूटीवर यायची गंगापूर रोडला. आणि अजून एक जिम होतं की जे होतं नवशा गणपतीच्या पुढे. सो तिथून मी स्कूटीवर यायची, ज्याला मला अर्धा तास लागायचा. माझ्या बाळाला सोडून यायला अर्धा तास, जायला अर्धा तास. सो तिथे टायमिंग असायचे, पंचिंग करावं लागायचं. 1 मिनिट जरी लेट झाला तरी तुमची सॅलरी कट व्हायची. पण या गोष्टीतनं पण मी शिकली की शिस्त किती गरजेची आहे, टाइम टू टाइम किती गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीत काही ना काही शिकायसारखं आहे. काही पॉझिटिव्ह आहे, काही निगेटिव्ह आहे. सो वी शुड पिक पॉझिटिव्ह आणि त्यातनं आपण आपलं करिअर घडत जावं असं मला वाटतं. आणि त्याला जो सोडून यायचा टाइम होता, आणि यू नो व्हेरी वेल की पहिले 5 वर्ष मुलांसाठी आई खूप महत्वाची असते. सो ते कुठेतरी गिल्ट फील व्हायचं. पण आय नो आय वॉज डुईंग फॉर माय हेल्थ किंवा करिअर पण गरजेचं आहे. पण तो एक स्ट्रगलिंग पिरियड होता. दुसरं एक असं आहे की जेव्हा आपण फिटनेस मध्ये येतो तेव्हा तुमचं 1-to-1 कम्युनिकेशन खूप गरजेचं आहे. लाईक जेव्हा तुम्ही एखादी लेडी तुमच्याकडे येते तर 99% असं असतं की लेडी ऑलरेडी खूप फ्रस्ट्रेटेड असते. एक तर तिचे फॅमिलीज इश्यू असतात, एक तर मेडिकल इश्यूज खूप जणींना असतात. तर त्या डोक्यात काहीतरी त्यांचं घेऊन येतात. आता आपण जे बघतो की
आपण इंस्टाग्राम बघतो, आपण युट्यूब बघतो. सो ते अर्धवट ज्ञान घेऊन येतं आणि त्या एक्सपेक्टेशन नाही येतं की आय शुड बी करीना कपूर, आय शुड बी शिल्पा शेट्टी, राईट. पण तुमच्या कंडिशन्स काय आहे, प्रत्येकीला शिल्पा शेट्टी व्हायचंय, प्रत्येकीला करीना कपूर व्हायचंय, पण त्याच्या मागचा बेस समजणं खूप महत्वाचं आहे. तुमचा स्ट्रेस कसा आहे, तुमची झोप किती आहे. सो ज्या पण लेडीज आपल्याकडे येतात, राईट, एक्झॅक्टली, डाएट तर खूप इम्पॉर्टंट आहे. सो हे त्यांना समजून सांगणं, म्हणजे यू विल नॉट बिलीव्ह मोहिनी की मला कधी कधी 1-1, 1.5 तास फक्त त्यांना काउन्सिलिंग करावं लागतं की हे पण एवढं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुमचं जर D3 कमी असेल, तुमचं B12 कमी असेल, आता 10 जणींपैकी 5-6 जणींचे हिमोग्लोबिन आर अंडर 9. सो जेव्हा तुम्ही या गोष्टी करताय, लोकांना काय पाहिजे, फक्त रिझल्ट पाहिजे. सो हे लोकांना समजून सांगणं पण खूप अवघड होतं. म्हणजे हे आय थिंक दिस इज मोस्ट चॅलेंजिंग थिंग जे आय एम फेसिंग नाउ. आणि बऱ्याचदा महिलांचं असं, म्हणजे अशी एक गोष्ट असते की फिट राहायचं, आणि जर आपण ट्रेनिंग घेतो आहे किंवा फिटनेसचे क्लासेस, बरोबर, आणि ते काही काळानंतर बंद झाले, हो, तर मग मी परत जाड होणार, मग मी कशी तरीच दिसणार, असे जे थॉट्स आहेत त्याबद्दल काय सांगणार? नाही, आता कसं झालंय की फिटनेस फक्त दिसण्यापुरता नाहीये. फिटनेस इज तुमचं फिजिकल हेल्थ, तुमचं स्ट्रेंथ, तुमचे मसल, तुमचं डाएट, तुमची झोप, तुमची लाईफस्टाईल. सो ह्या गोष्टी सोडून आपण आपल्या गोष्टी करूच शकत नाही. म्हणजे जसं आपण आता डेली ऍक्टिव्हिटी करतो, जसं आपण जेवण करतो, जसं आपण ब्रश करतो, आंघोळ करतो, तो फिटनेस कोविड पासून जे चेंज झालाय फिटनेसमध्ये, सो फिटनेस हे आता टॉप 3 इंडस्ट्रीमध्ये आले आफ्टर कोविड. आधी होतच, पण आता हे टॉप 3 इंडस्ट्रीमध्ये आलंय. सो हे खूप गरजेचं झालंय. दिस शुड बी युअर डेली ऍक्टिव्हिटी. म्हटली होती की फिटनेस सोडला केला. सो फिटनेस ही गोष्ट सोडणं आणि पकडण्याची आता राहिलेली नाहीये. लुकिंग ऍट अवर लाईफस्टाईल. सो हा तुमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग पाहिजे, जो तुम्ही कंपल्सरी केलाच पाहिजे. जसं आपण रुटीन करतो, डेली रुटीन, जेवण, झोपणं, ब्रश, आंघोळ, या सगळ्या गोष्टी करतो, तसा फिटनेस पाहिजे. सो आता ही कन्सेप्ट नाहीये की फिटनेस, मला लग्न आहे, माझ्या घरी 3-4 महिने लग्न आहे, मी फिटनेस केला, मी बारीक झाली, मी सोडून दिलं. जेव्हा तुम्ही फिटनेस करता तेव्हा तुमची बॉडी तुम्हाला पॉझिटिव्ह साईन्स देते, आणि इट इज नॉट ओनली वन, असे 100 फायदे आहेत. तुमचं मसल गेन होतं, तुमचं स्किन टोन छान होतं, तुमचं डाएट आपोआप सुधारतं, कारण आपल्याला समजतं की किती हार्डवर्क करावं लागतं. सो हे जे नॉनसेन्स इटिंग आहे, व्हॉट वी कॉल की समोसा खा, रात्रीचे क्रेविंग्स आहे, चॉकलेट खा, पिझ्झा खा, या गोष्टींवर आपोआप कंट्रोल येतो. हळूहळू तुमची लाईफस्टाईल आपोआप लाईनवर येते. सो व्हॉट वी कॉल इट की रुळावर येते. आणि ही गोष्ट सोडण्यासारखी नाहीच आहे, राईट. पण असं खूपदा होतं की काही लेडीज असतात ज्या वर्षानुवर्ष फिटनेस करतात आणि त्या सोडून देतात. सो फिटनेस मध्ये काय होतं, तुम्ही ज्या गोष्टी डेली इनटेक करता ऍज अ फूड, सो यू बर्न युअर कॅलरीज थ्रू युअर वर्कआउट. जेव्हा आपण वर्कआउट करतो, एवढं हार्डवर्क करतो, तेव्हा आपोआप आपल्या ओठांना झिप येते की नको, खूप मेहनत करावी लागते, आय एम नॉट गोइंग टू इट इट. त्या प्रवासात एक्झॅक्टली. आणि जेव्हा आपण फिटनेस करायचं सोडतो, तर आपण कुठेतरी डाएट मध्ये पण ढिल्ल पडतो. ठीक आहे ना, एक दिवस खाऊया, एक दिवस खाऊया. तर ती जी शिस्त आहे ना, ती फिटनेस तुम्हाला लावतं. इट इज व्हेरी ऑब्विस की जेव्हा तुम्ही एक्सरसाइज नाही करणार, तर तुमचं डेलीचं जे कॅलरिंग बर्निंग असतं, सो तुम्ही जेव्हा एखादा फिटनेसचा क्लास करता, फिटनेसचं सेशन करता, तेव्हा तुमचे नियर अबाउट 200 to 300 कॅलरीज बर्न होतात, राईट. सो हे जे बर्निंग आहे, जेव्हा तुम्ही वर्कआउट सोडतात, ते बंद होतं. सो इट इज लाईक गिव्ह अँड टेक. आपण नुसतं गाडीमध्ये पेट्रोल भरतोय, पण गाडी चालतच नाही, ती ओव्हरफ्लो होणारच आहे. आणि जेव्हा आपण फिटनेस बंद करतो, तेव्हा आपलं पेट्रोल म्हणजे फूड हे खूप जास्त जातं. आता कसं होतंय की आपण इनटेक करतोय, पण आपण बर्न करतोय. पण जेव्हा आपण फिटनेस नाही करत, तेव्हा फक्त आपला इनटेक चालू असतो. सो इट विल टर्न इन टू फॅट. येस, ऍब्सोल्युटली. खूप सुंदर असं उत्तर दिलं आहे तुम्ही. अर्थातच महिलांना ह्याचं उत्तर कळालं असेल की आपण उगाच आपल्या डोक्यात काहीतरी थांबवून ठेवतात, त्या गोष्टी तिथेच थांबतात, आणि पुढे कसं जायचं. फिटनेस किती गरजेचं आहे आज आपण म्हणतो, तर डेली आपलं रुटीन असायला हवं आहे. पूनम मॅडम, बऱ्याचदा काय होतं ना, अगं मला करायचं आहे पण मला वेळच नाही मिळत आहे, माझं तर रुटीन आहे, घरचे काम आहेत, त्याला ती म्हणजे वेगळा वेळ कसं तिला देता येईल आणि तिने कसं मॅनेज करायला हवं?
खूप सुंदर प्रश्न विचारला मोहिनी, कारण लेडीजसाठी फिटनेस हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि स्पेसिफिकली आफ्टर 30-35. जेव्हा तुला अजून एक सांगेल की आता जी प्री मेनोपॉजची फेज 45-50 मध्ये होती, ती आता लेडीज मध्ये 30 मध्येच दिसायला लागली. सो इम्पॉर्टंट खूप आहे, पण करायची इच्छा पण आहे, पण कुठेतरी आपण स्वतःला रिस्ट्रिक्ट करतोय की नाही, बट वी आर गिव्हिंग रिझन्स. पण जेव्हा आपल्याला जी वेळ येते करायची, आपण नाश्ता करतो, आपण मुलांचे डबे करतो, आपण दुपारचं जेवण तयार करतो, आपण मोबाईलवर 1.5-2 तास मोबाईल बघतो, आपण सिरियल्स बघतो, आपण किटीजला जातो. सगळ्या गोष्टी होता का? कारण आपल्याला त्या करायच्या असतात. करायच्या असतात. बरं, करायची खूप इच्छा आहे आणि याच्यात मी माझे 2 वर्ष वाया घालवले. या 2 वर्षात मला मेडिकल इश्यूज झाले, लाईक प्री डायबेटिक झाला, बऱ्याच जणांचे आता हार्ट ब्लॉकेजेस आपण बघतोय, कॅलेस्ट्रॉल खूप वाढलंय. हे रिपोर्ट्स घेऊन जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जातात, तेव्हा डॉक्टर काय सांगतात? तुम्ही डाएटकडे लक्ष द्या, तुम्ही फिटनेसकडे लक्ष द्या, निदान 5 किलोमीटर तरी चाला. सो माझं या पॉडकास्ट थ्रू सगळ्यांना एकच म्हणणं आहे की डॉक्टर सांगायची वाट नका बघू, पुढे ना पुढे तुम्हाला ते करायचंच आहे. जेवढं तुम्ही लवकर स्टार्ट कराल तेवढं तुमचं एजिंग असो, तुमचे आजार असो, हे आपण पुढे पोस्टपोन करू शकतो. आणि मे बी ती वेळही येणार नाही. बरोबर. सो वाट बघण्यापेक्षा त्याच्यावर पावलं उचलणं जास्त गरजेचं आहे. आणि आपण आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये बघतो, अक्षय कुमार, इट्स अ ग्रेट एक्झाम्पल. त्यांना शूटिंग असतात, ते आउट ऑफ इंडिया असतात, त्यांना लेट नाईट सगळंच त्यांचं शेड्यूल तर आपल्यापेक्षाही किती जास्त आहे, पण तरीही ते त्यांच्या फिटनेससाठी टाइम काढतात. आपले आता बरेच राजकीय नेते ज्यांचे मी पॉडकास्टमध्ये पण ऐकलंय की ते त्यांचं लाईफस्टाईल आधी खूप वेगळं होतं, पण जेव्हा मेडिकल इश्यूज झाले तेव्हा त्यांनी त्यांच्यावर लक्ष द्यायला सुरुवात केली आणि ते कंपल्सरी 2 तास आहेत. भरपूर अशा पॉडकास्ट आहेत की ज्याच्यात राजकीय नेतेही सांगतात की फिटनेस किती गरजेचं आहे. आम्ही तर खूप लेट जेवायचो, आम्ही दौऱ्यांवर असायचो, पण जेव्हा त्यांची मेडिकल कंडिशन्स वर्स्ट होत गेल्या त्यांनाही ते करावंच लागलं. तर माझ्या मते ह्या लोकांनी एवढं तर आपण बिझी नाही आहोत, तर आपण आपल्यासाठी वेळ काढूच शकतो. एक सुंदर उदाहरण म्हणजे मोदीजी. एक्झॅक्टली. पूर्ण वेळ ते देतात. त्यांची दिवसाची सुरुवात 5 वाजता होते, स्टार्टिंग विथ मेडिटेशन. ते पण खूप इन्स्पायरिंग आहे. आता त्यांच्या एवढं तर बिझी दुसरं कोणी नाही. ते आपल्या सगळ्यांवर लक्ष ठेवतात, सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात. बरोबर. आणि ते जर वेळ देऊ शकतात तर मग आपण देऊच शकतो. म्हणजे आपण उगाच कारण नाही. हे कसं माहिती का, जी गोष्ट आवडते ती आपण कशीही करतो, पण जी गोष्टी नाही करायची आहे त्याला आपण रिझन्स देतो. एक्झॅक्टली. खरंच खूप सुंदर उत्तर दिलं आणि खरोखर ह्याच्यातून खरंच सगळ्यांना कळेल की आपण किती गरजेचं आहे आणि वेळ पाळणं पण किती गरजेचं आहे. फिटनेस साठी वेगवेगळ्या वयोगटातील महिला येत असतात. बरोबर. आणि त्यांच्यासाठी तुम्ही असा वेगळा काही प्लॅन करतात का? ओके, हा पण एक खूप सुंदर प्रश्न आहे. फिटनेससाठी सध्या माझ्याकडे जी सगळ्यात माझी छोटी मेंबर आहे ती आहे 14 वर्षाची. आणि सगळ्यात जी मोठी मेंबर आहे त्या आहे 72 इयर्सच्या. सो फिटनेस इट इज नॉट लाईक की लहान मुलांनी करू नये किंवा म्हातारपणात करू नये किंवा एखादी वेळ आली किंवा प्रेग्नन्सी नंतर वाढताय. सो फिटनेस ही अशी ऍक्टिव्हिटी आहे की जे लहानपणापासून ते तुमच्या म्हातारपणापर्यंत केलीच पाहिजे. आता प्रश्न येतो की यांना वर्कआउट्स कसे द्यायचे. सो इट इज व्हेरी ऑब्वियस की जी 13 वर्षाची मुलगी आहे तिचा स्ट्रेंथ, तिचा स्टॅमिना, शी इज व्हेरी ऍक्टिव्ह. सो त्यांच्या डिझाईन्स ज्या वर्कआउटच्या असतात, बॅचेस आपली सगळ्यांची सेमच असते, वर्कआउट सगळ्यांचे सेम असतात. पण याच बरोबर जर आता 72 इयर्सची एखादी बाई आहे जी वर्कआउट करते, तर त्यांना आय विल नॉट गिव्ह मोर स्टँडिंग, मोर कार्डिओ, मोर जम्पिंग. तर त्यांचं आपण काय करतो, त्यांच्या फ्लोर एक्सरसाइज जास्त घेतो, त्यांचं मसल गेन कसं होईल विदाउट एनी जर्की मुवमेंट, त्यांच्यावर पूर्ण लक्ष ठेवून की यांचा स्ट्रेंथ कसा वाढेल. आणि मागेच मी एक व्हिडिओ टाकला होता, माझ्याकडे ज्या मी म्हटलं होतं 72 इयर्सच्या ज्या आंटी आहेत, सो त्यांना हॅमस्ट्रिंग आणि बॅकचा प्रॉब्लेम होता. सो आय जस्ट कॉन्सन्ट्रेटेड ऑन देअर मुवमेंट्स, की यांचे आपण जसं मराठीत म्हणतो अंग मोकळं करणं आहे, कारण ते खूप स्टिफ झालं होतं. सो आधी त्यांना मी त्याच्या एक्सरसाइज घेतल्या, त्यांना स्ट्रेंथ त्यांना दिलं, स्ट्रेनिंगच्या एक्सरसाइज घेतल्या आणि त्या एक्सरसाइज बऱ्यापैकी फिजिओथेरपिस्ट जे घेतात त्या टाइप मध्ये असतात. सो आता 72 वर्षाची बाई आणि 13-14 वर्षाच्या ज्या मुली आहे यांच्या वर्कआउट मध्ये डिफरन्स आहे. यांना
पण यांचं वर्कआउट सेम आहे, पण यांची इंटेन्सिटी वेगळी राहणार आहे, यांची इंटेन्सिटी वेगळी राहणार आहे, यांची रेंज कमी राहणार आहे, यांची रेंज जास्त राहणार आहे, पण वर्कआउटचा सेम. हे आपण डिझाईनच असे केलेले आहे की लेडीजचं फॅट लॉस, वेट लॉस, मेडिकल इश्यू, बॉडी टोनिंग, सो इट इज ऑल ओव्हर. दुसरी गोष्ट असं आहे की आपण बघतो की काही बायका असतात ज्या फक्त योगा करतात, काही असतात की त्यांना फक्त डंबेल्स उचलायला आवडतं किंवा मशीन, आपण म्हणतो मशीन ट्रेनिंग त्यांना आवडतं. काही असे असतात की त्यांना नाही, झुंबा, इट्स अ फन ऍक्टिव्हिटी, झुंबा, सायकलिंग, स्विमिंग. सो ह्या तिघी चारी ज्या गोष्टी आहेत ह्या टोटली वेगळ्या आहेत. ओके. सो तुम्ही जेव्हा योगा करता हे फक्त तुमच्या फ्लेक्सिबिलिटी मध्ये येतं. तुम्ही जेव्हा जिम मध्ये वेट्स उचलता, मशीन वर्कआउट करता, ते फक्त तुमच्या स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये येतं. तुम्ही जेव्हा फक्त 5ही दिवस झुंबा करता आहात, आता मागे खूप ट्रेंड होता, आपके पास जुम्बा है क्या, आपके पास जुम्बा है क्या, मुझे 5 दिन जुम्बा चाहिए. पण टेक्निकली इफ यू डू कार्डिओ डेली तुमचा मसल लॉस होतो, आणि जसं तुमचं वय वाढतं तसं तुम्हाला मसलची खूप जास्त गरज असते. यू शुड लुक लीन अँड मस्क्युलर. सो ह्या तिघीही गोष्टी वेगळ्या आहेत, आणि हे सगळं मिळून तुमचा येतो एन्ड्युरन्स. सो फ्लेक्सिबिलिटी, स्ट्रेंथ, कार्डिओ, या तिघी गोष्टी मिळून जो चौथा तुमचा तयार होतो एकत्र करून, तो आहे तुमचा एन्ड्युरन्स. ओके. सो या सगळ्या गोष्टी तुमच्या फिटनेस मध्ये, जसं आपण म्हणतो ना ताटात भाजी, पोळी, कोशिंबीर, तेव्हा ते पूर्ण ताट होतं. सो वर्षानुवर्ष आपण बघतोय की लोक सायकलिंग 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 करताय, लोक झुंबाला जात आहेत. पण तुमचं जे पण वर्कआउट आहे इट शुड बी डिझाईन्ड विथ दिस 3 एलिमेंट्स. पहिल्या दिवशी जेव्हा आपण येतो, गोष्टी करायला लागतो, तुम्ही मे बी पहिल्या दिवशी फक्त 3 सूर्यनमस्कार घालू शकता. अशाही कंडिशन्स आहे की बायका खाली वाकूही शकत नाही सूर्यनमस्कारसाठी. पण ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही रुटीन मध्ये आणतात, 1 महिन्यानंतरची तुमची प्रोसेस बघतात, 1 महिन्यानंतरची तुम्ही आय शुड से तुमचा ग्राफ बघतात. सो जी बाई खाली वाकू शकत नाही, जी बाई खाली हात टेकू शकत नाही, 1 महिन्यानंतर या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही इन्व्हॉल्व करता, ती आरामात 21 सूर्य नमस्कार करू शकते. सो याचा अर्थ काय झाला, त्यांचा एन्ड्युरन्स वाढला. आज मी 3 किलोमीटर जॉग करते, पण या सगळ्या गोष्टी करून माझा एन्ड्युरन्स वाढला, मी 6 किलोमीटर जॉग. सो हा फिटनेस असा काउंट होतो. इट्स नॉट ओनली वन थिंग. फक्त एकच मार्ग, कुठली कधीच एक गोष्ट करून कधीच, त्याच्यात सगळ्या या गोष्टी म्हणजे तेच तुम्ही म्हटल्या त्याप्रमाणे ताट आहे, आणि ते पूर्ण ताट जेवायचं. देन इट इज काउंटेड ॲज अ फिटनेस. येस. मी असं ऐकलं होतं पूनम मॅम की तुम्ही फक्त झुंबा घेतात, पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय घेतात, काय प्लॅन्स आहेत? मोहिनी, थँक्स फॉर आस्किंग दिस क्वेश्चन. कारण लोकांच्या डोक्यात असं आहे की पूनम आचार्य म्हणजे इट इज ओनली झुंबा. पण या पॉडकास्ट थ्रू मी सगळ्यांना सांगू इच्छिते की झुंबा सोडून मी बॅचेस मध्ये सगळं घेते. मी जे झुंबा घेते ते फक्त इव्हेंट साठी घेते, विच इज अ पब्लिक इव्हेंट. जसं मॅरेथॉन्स आहे, लोकमतची मॅरेथॉन होती मागे, पोलीस मॅरेथॉन्स आहेत, जे पण इव्हेंट असं आहे की जिथं हजारोने क्राऊड असतो. सो तिथे काय असतं की तुम्हाला तुमची एनर्जी हायपर करायची असते, तिथे आपण वर्कआउट नाही घेऊ शकत. तर तिथे मी फक्त बॉलीबीट वर्कआउट्स घेते, ज्याच्याने ती एनर्जी क्रिएट होते. पण माझ्या ज्या बॅचेस आहे, बॅचेस मध्ये जवळजवळ आपले 45 डेज पर्यंत वर्कआउट रिपीट होत नाही. सो याच्यात इट इज लाईक मॅट पिलाटेस आहे, फ्लोअर एक्सरसाइज आहे, कार्डिओ आहे, फंक्शनल ट्रेनिंग आहे, स्टिक वर्कआउट आहे, नॅपकिन वर्कआउट्स आहेत, त्याच्यानंतर वेट लॉस योगा आहे, इनफर्टिलिटी योगा आहे, ज्या बऱ्याच अशा लेडीज येतात की ज्यांना इनफर्टिलिटी असते. बॉलचे वर्कआउट्स आहे, डम्बेल्स वर्कआउट आहे, स्टेपर वर्कआउट आहे, अँकल वेट्स वर्कआउट आहे, रेझिस्टन्स बँड वर्कआउट आहे, चेअर वर्कआउट आहे. सो हे वर्कआउट जवळजवळ 45 डेज पर्यंत रिपीट होत नाही. सो या पॉडकास्ट थ्रू आय वुड लाईक टू गिव्ह मेसेज, इट इज नॉट झुंबा ॲट ऑल. आणि याच्याबरोबरच मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की जेव्हा एखादी लेडी आपल्याकडे येते, सो इट इज नॉट ओनली वर्कआउट. सो माझ्या बरोबर माझी पूर्ण टीम आहे. वर्कआउट्स आपण जे घेतो त्याच्याबरोबर तुमचं बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात. सो इट इज युअर डाएट, इट इज युअर सप्लिमेंट. जर काही मेडिकल इश्यूज असतील तर त्यात तुमचं फिजिओथेरपी, पण ते बऱ्यापैकी मी माझ्या वर्कआउट्स मध्ये कव्हर करून घेते, म्हणून तिथपर्यंत जायची वेळ येत नाही. वी आर हॅव्हिंग आयुर्वेदा, आपलं स्वतःच्या ब्रँडचं प्रोटीन, मल्टीव्हिटॅमिन, त्याच्यानंतर नवीन एक ग्लुटाथिऑन ऍड करून आपण एक कोलॅजन केलेलं आहे. सो पूनम आचार्य इट इज नॉट फिटनेस, पूनम आचार्य इट इज लाईक टोटल वेलबिंग.
कारण एखादी लेडी जेव्हा येते तिची हिस्ट्री जाणणं खूप गरजेचं असतं आणि तिच्या रूट पर्यंत जाणं गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल की तू माझ्याकडे रोज येते, तू रोज फिटनेस क्लासला येते, बट मेंटली युअर डिस्टर्ब, तुझं डाएट व्यवस्थित नाहीये, तुझी झोप व्यवस्थित नाहीये. सो ज्या लेडीला ज्याची गरज असते, की जसं आता बऱ्याच जणींना B12 कमी असतं, हिमोग्लोबिन कमी असतं, सो त्याला काय गरजेचं आहे तर तिला सप्लिमेंट देणं गरजेचं आहे. खूप जणींची प्रोटीन डेफिशियन्सी असते, सो जेव्हा तुम्ही वर्कआउट करता त्यांची रिकव्हरी लवकर होत नाही. सो हे ओळखणं पण खूप गरजेचं असतं. त्यांना मेंटली स्टेबल करणं खूप गरजेचं असतं. सो फक्त 1 तास या बॅच करा आणि घरी जा, इट इज नॉट दॅट. सो त्यांची हिस्ट्री जाणणं, त्यांचे मेडिकल इश्यूज जाणं हे खूप गरजेचं असतं आणि ही पूर्ण टीम माझ्या बरोबर असते. आत्ताच आपण एक नवीन गोष्ट इन्व्हॉल्व केलेली आहे आपल्या बॅचेस मध्ये. सो इट इज लाईक की वी आर हॅव्हिंग वन मशीन जे तुमचं प्रत्येक ऑर्गन चेक करतं. सो तुम्हाला येत्या काही वर्षात काय त्रास होणार आहे हे ते पहिलेच डिटेक्ट करतं. सो ते डिटेक्ट करून, जसं आता कोणाचं इनफर्टिलिटी असेल किंवा कोणाचा किडनी इश्यू असेल, कोणाच्या हार्टवर प्रेशर असेल, सो त्याच्याप्रमाणे ते वर्कआउट डिझाईन होतात. सो ज्याच्या हार्टवर प्रेशर असेल त्याचं मी कार्डिओ जास्त घेत नाही. आणि अशा रोजच्या जवळजवळ 60 ते 70 लेडीज येतात आपल्या बॅचेसला. प्रत्येकीचं डोक्यात ठेवणं, प्रत्येकीवर लक्ष ठेवणं हे खूप गरजेचं असतं. पण ते आता डेली रुटीन मध्ये झालंय, त्याच्यामुळे मी जरी इकडे उभी असेल, मागची बाई काय करते ते सुद्धा मला समजतं. अरे वा, किती सुंदर. मग ते खरं गुरु असण्याचं काम आहे, ती छडी घेऊन ती काय करते. एक अजून एक महत्वाचा प्रश्न पूनम मॅडम, की फिटनेस तर करणार, वर्कआउट करणार, पण प्रोटीन शेक्स घेणं पण महत्वाचं आहे, गरजेचं आहे. ऍक्च्युली हा पण खूप एक चांगला प्रश्न आहे. गेल्या आठवड्यातच एक आय वुड लाईक टू से की एक असं झालं होतं की माझी एक मेंबर आहे, तिला प्रोटीन सजेस्ट केलं. प्रोटीन सजेस्ट केल्यानंतर त्यांचा मला फोन आला. त्या मला म्हटल्या की बापरे, प्रोटीनचा डब्बा माझ्या घरी दिसला तर अवघड होऊन जाईल, जे पण असेल ते तुम्ही नॅचरल वे मध्ये सांगा. सो जे सप्लिमेंट्स असतात ते तुम्हाला जेव्हा तुमच्या नॅचरल वेने सोर्स कमी होऊन जातो तेव्हा तुम्हाला घ्यावे लागतात. फॉर एक्झाम्पल की आज माझं 60 kg वेट आहे, सो मला माझ्या डेली फंक्शनला सुद्धा प्रोटीन गरजेचं आहे. सो प्रोटीन इज इन माय नेल्स, प्रोटीन इज इन टू माय हेअर, प्रोटीन इज इन टू माय मसल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रोटीन इज इक्वल टू मसल, राईट. आणि आपल्या भारतीय जेवणात आपण काय बघतो की आपल्या याच्यात कार्ब्स खूप जास्त प्रमाणात असतात. आपण कधीही असं म्हणत नाही 1 वाटी वरण अजून घ्या, आपण काय म्हणतो 1 पोळी अजून खा, 1 पोळी अजून खा. सो आपला बेसच आहे जो कार्ब्सवर जास्त भर देतो. एका वाटीत 4 ते 5 ग्रॅम प्रोटीन असेल वरणाच्या वाटीत. अशा भरपूर घर आहे की ज्यांच्या घरात डेली वरण भात पण होत नाही, राईट. तुमच्या बॉडी फंक्शन्स तुम्हाला इंटरनली चालू ठेवायला सुद्धा प्रोटीन लागतं. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा वर्कआउट करता तेव्हा तुमचे मसल टेअर होतात. सो मसल जेव्हा टेअर होतात त्याचं काम रिपेअरिंगचं असतं. सो टेअरिंग अँड रिपेअरिंग इज कॉल्ड ॲज अ कॅलरी बर्निंग. म्हणजे तुला अनुभव आला असेल की जेव्हा आपण वर्कआउट करतो, वर्कआउट केल्याच्या दुसऱ्या दिवशी जी पण आपण मसल करतो, राईट. जर मी आता बायसेप केला तर दुसऱ्या दिवशी इथे बायसेप मध्ये पेन होणार आहे. का? कारण ती मसल आतमध्ये फाटली जाते. ती परत 47 to 27 आवर्स मध्ये ते रिपेअर होतं. त्या देवाने आपल्याला टेअरिंग आणि केलंय, पण ते जे रिपेअरिंग असतं ते तुमचं प्रोटीन हे करतं. आणि तुझा एक प्रश्न विचारला, प्रोटीन घेणं गरजेचं आहे का? सो आता लाईक माझ्या रोजच्या 4 बॅचेस आहे, मी माझं जिमचंही वर्कआउट करते, दिवसाला माझ्या 11 ते 12,000 स्टेप होत आहे. सो काय होतंय, खूप फटिकनेस येतो. हे मी फक्त 1 वाटी वरण झालं किंवा रात्री थोडे राजमा झाले याच्याने मी नाही प्रोव्हाइड करू शकत. सो मला गरजेचं आहे की 75 ग्रॅम्स प्रोटीन तरी मिनिमम माझं गेलं पाहिजे. बरोबर. इफ आय एम 60, इट कॅन बी 80-85 ऑल्सो. सो आता मी किती अंडे खाणार? एका अंड्यामध्ये 6 ते 7 ग्रॅम प्रोटीन. आय कॅनॉट ईट 20 एग्स इन अ डे, किंवा मी 7-8 वाट्या वरण नाही पिऊ शकत. तेव्हा येतं तुमचं सप्लिमेंट. इट इज व्हेरी ऑब्वियस की पहिलं तुम्ही तुमच्या फूड थ्रूच ते सगळं कम्प्लीट केलं पाहिजे. रोजच्या तुमच्या आहारात प्रोटीन पाहिजे, तुमच्या नाश्त्यामध्ये, तुमच्या दुपारच्या जेवणात, तुमच्या रात्रीच्या जेवणात काही ना काही प्रोटीनचा एक भाग पाहिजे. पण दॅट इज नॉट इफिशियंट. म्हणून आपल्याला सप्लिमेंटची गरज घ्यावी लागते. आता सप्लिमेंट पण कसं चूज करायचं? आता इथे येतं की आपण प्रोटीन इन्व्हेंट का केलं.
कसं होतं की प्रोटीन हे इंडियात बनत नाही, ते बाहेरून येतं. हो. सो बाहेरून जेव्हा येतं प्रोटीनची गॅरंटी काय आहे त्याच्यात. आता लोक घाबरता का, कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं की प्रोटीन मध्ये स्टिरॉइड्स आहेत, रिझल्ट देण्यासाठी स्टिरॉइड्स आहेत, की पटकन मसल गेन होतं, पंप होतं, काही त्याच्यात स्टिरॉइड्स तर नाही ना. सो ही जी भीती आहे ही मलाही होती. सो आता जो कोविडचा पिरियड गेला मागचा, तेव्हा मला बऱ्यापैकी वेळ होता. सो त्याच्यात मला असं वाटलं की का नको आपण आपलं स्वतःचं ब्रँडचं प्रोटीन तयार करायला, जर आपला फिटनेस क्लास आहे. आणि मला होतच की प्रत्येक जणाला प्रोटीन पाहिजे आफ्टर दे वर्कआउट, पण मी सजेस्ट नाही करायची, कारण मला माहित नव्हतं की त्यांचं किती क्वालिटी आहे चांगली. म्हणून आपण आफ्टर कोविड वी हॅव स्टार्टेड विथ अवर ओन प्रोटीन. सो ह्या प्रोटीन मध्ये आपण वे आयसोलेट, वे कॉन्सन्ट्रेट हे पण प्रोटीनचे प्रकार असतात, त्याच्यात ही क्वालिटी असते. पण याच्या बरोबरच मी शतावरी, कॉफी बीन एक्स्ट्रॅक्ट, सिनेमन, डायजेस्टिव्ह एन्झाईम या सगळ्या गोष्टी अशा टाकल्या ज्या लेडीज साठी खूप गरजेचं आहे. आणि हे घेतल्यानंतर 10 ते 15 दिवसांमध्येच तुम्हाला जो स्टॅमिना आहे, वीकनेस आहे, या सगळ्या गोष्टी त्यांना त्या जाणून येतात आणि मग त्यांना समजतं की नाही प्रोटीन किती महत्वाचं. दुसरी गोष्ट, प्रोटीन चांगलं आहे की वडापाव चांगला, राईट? पण वडापाव आपण डेली, चहा वडापाव हे प्रोटीन पेक्षाही घातक आहे, पण दे आर कन्झ्युम डेली, दे आर कन्झ्युम. सो इट इज अ मिथ. इट इज अ मिथ. पण हे खूप गरजेचं आहे की प्रोटीनची क्वालिटी चेक करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. सो येस, किती इम्पॉर्टंट आहे ते प्रोटीन्स असणं. आणि जे थॉट उगाच आपण बसवून ठेवले डोक्यात, प्रोटीन्स नको घ्यायला, मी फक्त फिट राहते, मी फक्त जिम करते, पण मला प्रोटीन्स नका. तर अतिशय सुंदर असं उत्तर दिलंय तुम्ही खरोखरच. अजून एक महत्वाचा प्रश्न पूनम मॅडम, ज्या महिलांना वेळेअभावी किंवा कुठल्या तरी कारणामुळे त्या फिटनेस सेंटरला नाही येऊ शकत आहे, ऍज अ फिटनेस कोच म्हणून तुम्ही त्यांना घरून त्यांनी डेली काय खाण्यात काय यायला हवं, काय सांगणार? तुमच्या पल्सेस नेहमी आल्या पाहिजेत. सो स्टार्टिंग फ्रॉम युअर डे, अशा खूप लेडीज आहे की ज्या सकाळी उठल्या उठल्या पाणीही पित नाही, उठले, ब्रश केले, चहा ठेवला, मुलांचा टिफिन झालं, हे झालं, ती जी सकाळची सुरुवात आहे. आणि तुमची जी सुरुवात आहे दॅट शुड बी स्ट्रॉंग, कारण ती तुमच्या दिवसाची सुरुवात आहे. सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा आपल्या बॉडीचं मेटाबॉलिझम एकदम हाय असतं. म्हणूनच आपण म्हणतो की पूर्वीच्या ज्या म्हणजे माझ्या आजी असो किंवा त्या पूर्वीच्या ज्या होतं, आपण सकाळी उठल्या उठल्या बदामाचा शिरा खायचो, आपण ड्रायफ्रुट्सचे लाडू खायचो. सो हे का, तुमच्या दिवसाची सुरुवात स्ट्रॉंग आणि हेवी, इट शुड बी हेवी, इट शुड बी हेवी. सो तुम्ही जर उठताय 6ला आणि तुम्ही 9-10 पर्यंत नाश्ताच करत नाहीये, दॅट इज व्हेरी रॉंग स्टार्ट ऑफ युअर डे. सो उठल्यावर ऍटलीस्ट बसून 1 ग्लास पाणी प्या, उठल्यावर 1 ग्लास, अँड स्टार्ट युअर डे विथ व्हिटॅमिन सी. सो तुम्ही लिंबू घेऊ शकतात, तुम्ही आवळा सिरप घेऊ शकतात, कच्च्या आवळ्याचं तुम्ही ज्यूस घेऊन हे करू शकतात. सो ह्या गोष्टींनी तुमची सुरुवात व्हायला पाहिजे. रात्री भिजवलेले ड्रायफ्रुट्स आर ऑल्सो अ व्हेरी गुड सोर्स ऑफ युअर थिंग्स टू स्टार्ट अ डे. त्याच्यानंतर तुमचा नाश्ता येतो. नाश्ता शुड बी कार्ब्स अँड प्रोटीन. आता अजून एक मिथ खूप आहे लोकांमध्ये की नाही प्रोटीन, जे आता फिटनेस फ्रीक आहे, प्रोटीन प्रोटीन प्रोटीन. नो, इट इज नॉट ओनली प्रोटीन. सो तुमचे कार्ब्स पण तेवढेच गरजेचे आहे, कारण कार्ब्स गिव्स यू एनर्जी. तुम्ही कार्ब्सच नाही खाल्ले तर तुम्हाला पेल फील होईल. म्हणजे कुठलीही गोष्ट अति प्रमाणात नाही करायची की प्रोटीन तर फक्त प्रोटीन, कार्ब्स नाही तर नाही, पण हे कुठेतरी सगळं समतोल ठेवून. सो हे काम कोणाचं असतं? प्रॉपर न्यूट्रिशियस. सो हे देतं डाएट, ते त्यांच्या फील्डमध्ये दे आर प्रो, कारण त्यांचा त्याच्यात अभ्यास झालेला असतो. मी जर ठरवलं की नाही मला एकच चिला खायचा आहे मुगाचा, पण मे बी मला 2 चिल्यांची गरज असेल. सो हे जे डिझाईन करतं, ह्या डायटिशियन डिझाईन करतात, जे खूप गरजेचं असतं. सो तुमच्या डाएट मध्ये कधी मुगाचे चिले असू शकतात, तुमचे एग व्हाईट्स असू शकतात, ऑमलेट्स असू शकतात, सगळ्या गोष्टी ज्याच्यात कार्ब्स आणि प्रोटीन आहे. सेम थिंग तुमच्या दुपारच्या जेवणात पण काहीतरी एक भाग तुमचा असा पाहिजे की ज्याच्यात तुमचं प्रोटीन आहे, कार्ब्स आहे, कोशिंबीर आहे, हिरवा पालेभाज्या आहे. सो फ्रुट्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट, हिरव्या पालेभाज्या पण इम्पॉर्टन्स आहे, तुमच्या डाळी पण इम्पॉर्टंट आहे, तुमची भाकरी पण इम्पॉर्टंट आहे. पण किती प्रमाणात, कधी आणि काय खायचं ते खूप गरजेचं आहे. टाइम इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, व्हेरी मच. जर मी माझं जेवण रात्रीला 11ला करते, दॅट इज नॉट अ टाइम. तेव्हा माझ्या बॉडीला स्लीपची गरज आहे आणि मी तिला डबल काम देते की घे आता मी हे टाकलंय, तुला ते सगळं पचवायचंय. इट विल टर्न इन टू फॅट. खरंच खूप उत्तम आणि म्हणजे महत्वाची अशी माहिती दिली आहे की ऍटलिस्ट तुम्ही
इथून तर सुरुवात करा, पहिले हे तर सुरुवात करा. बरोबर, आणि मग बेसिक तुम्ही fitness- आणि हा. काहीच नाही, इट इज ओनली बेसिक. ह्या सगळ्या पूर्वीच्या गोष्टी आहेत ज्या परत येणार आहेत. बरोबर बरोबर, खूप महत्वाची माहिती दिली, खरोखरच खूप उत्तम असा मेसेज आहे हा आपल्या महिलांसाठी. पूनम मॅडम, खूप सुंदर आणि उपाययुक्त अशी माहिती तुम्ही दिली आहे. पण मला एक अजून जाणून घ्यायचं आहे, तुम्ही असं कुठलं काही प्रोजेक्ट किंवा काही व्यासपीठ असं निर्माण करताय नाशिककरांसाठी, महिलांसाठी? अपकमिंग काय प्रोजेक्ट आहे तुमचे? ओके, हे मी अजून सांगणार नव्हती, पण तुझ्या पॉडकास्ट थ्रू मी सगळ्यांना एक मेसेज देऊ शकते की येत्या काही दिवसात आपण एक स्वतःचं ऍप लॉन्च करतोय जे ग्लोबली सगळ्यांना उपयोग होईल. सो इट विल बी कनेक्टेड ग्लोबली. मे बी ते मध्ये ते प्रोजेक्ट होईल. सो वी आर कमिंग अप विथ अवर न्यू ऍप, ज्याच्याने लोक घरी बसूनही वर्कआउट करू शकतील. म्हणजे आम्ही कारण नाही देणार की Exactly. वेळ नाही मिळत यायला. एकदम छान, आणि नक्कीच तुमचा हा प्रोजेक्ट यशस्वी होणारच, त्यासाठी आमच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न की महिलांसाठी विशेषतः तुम्ही काय अशी छोटीशी गोष्ट सांगणार की ती त्यांच्यासाठी खूप महत्वाची असेल? महिलांसाठी मी एकच या नवरात्रीच्या दिवसात एक मेसेज देऊ इच्छिते की थिंक ऑफ पॉझिटिव्ह थिंग्स. खूप निगेटिव्हिटीकडे जेव्हा तुम्ही जाल ना, तुमची पर्सनॅलिटी निगेटिव्ह होते. जेवढा तुम्ही चांगला विचार कराल, जेवढा तुम्ही सात्विक विचार कराल, जेवढा तुम्ही पॉझिटिव्ह थिंक कराल, ते तुमच्या पर्सनॅलिटी मधनं एनहान्स होतं आणि गोष्टी सुद्धा पॉझिटिव्ह होतात. आणि ॲज अ फिटनेस ट्रेनर नक्कीच सांगेल की 40 ते 45 मिनिटं वर्कआउट आणि 5 ते 10 मिनिटाचं मेडिटेशन विल सी दॅट चेंजेस इन 21 days विथ माय गॅरंटी. वाव वाव, खूप महत्वाचे असा मुद्दा आणि खूप महत्वाचा सल्ला आपल्याला फिटनेस गुरु, फिटनेस कोच जे आहेत त्यांनी दिला आहे, पूनम आचार्य. आणि पूनम आचार्य मॅम, तुम्ही मोहिनी की बातों में या ब्रॉडकास्टसाठी वेळ दिलात, आलात आणि एवढी सुंदर माहिती आमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवली, त्यासाठी मी अँकर मोहिनी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते, आभार व्यक्त करते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.